हॅलो एव्हरीवन, अस्मी क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण ही सुंदर अशी पारिजातकाची फुलं बनवायला घेतो आहे आणि ही पाईप क्लीनरने बनवलेली आहेत आणि खूप पटकन होणारी आहे आणि दिसायला पण छान दिसते. आता सगळ्या सणासमारंभांना आपल्याला लागतात. श्रावण येतोच आहे. ज्यांना पारिजातकाची खरी फुलं मिळत नाही त्यांच्यासाठी ही अगदीच सुंदर दिसतात. शिवाय रांगोळीसारखी आपल्याला उंबरठ्यावरती पण छान ठेवता येतात. तर त्याच्यासाठी अर्थातच मी पाईप क्लीनरचं घेतलं आहे केशरी रंग आणि पांढरा रंग. कात्री घेतली आहे. स्केल तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेतली आहे, पण मेणबत्ती आणि काडीपेटी हे एवढं साहित्य घेतलंय. मेणबत्ती आणि काडीपेटी तुम्हाला सांगते केव्हा लागेल ते. आता माझं हे साधारणतः 30 सेंटीमीटरचं पाईप क्लीनर आहे आणि हे 6 सेंटीमीटरचं घेतलं 6 एमएमचं घेतलं ना पाईप क्लीनरची जाडी तरी चालेल किंवा 8 एमएमची पण पाईप क्लीनरची जाडी असेल तरी देखील चालेल. त्यानंतरचं याला मी आता बरोबर एका पाईप क्लीनरला अर्धं केलं, जे मला केशरी पाईप क्लीनर घेतले ते अर्धं केलं मी. अर्धं करून त्याचे 2 भाग केले. त्यानंतर परत एका पार्टचा मी अर्धा भाग केला आणि त्याचे परत 2 भाग केले मी. आता मला एका पाईप क्लीनरचे सेम मला 8 भाग करायचे आहेत. आता परत ते अर्धं तसंच ठेवलं आणि या अर्ध्या भागाचे 2 करते आहे. बरोबर हे 2 झाले. आता या अर्ध्या भागाचे 2 म्हणजे मी याचा एक अष्टमांश भाग घेतला म्हणजे सेम मला तुकडे करायचे 8. सेम म्हणून मी ते अर्धं केलं, मग परत अर्धं केलं आणि मग परत अर्धं केलं. आता परत हे अर्ध्या भागाचे हे 2 सेम. अगदी छोटेसे असे अर्धे. परत अर्धा भाग जो कट केला होता त्याचं पण मी अर्धं इथे कट केलं. त्यानंतर जे 2 पार्ट येतील त्याचे पण मी असे छोटं अर्धं करून कट करणार आहे. म्हणजे अगदी छोटेसे हे 8 भाग झाले. आता हे 6 भाग झाले आहेत आणि हे म्हणजे एका पाईप क्लीनरचे मी 8 भाग केलेले आहे. आता जो केशरी भाग आहे की नाही, हे 8 भाग सेम केले. आता केशरी भाग आहे ना, त्याच्यामध्ये पण 8 भाग केले तरी चालतील किंवा 4च भाग ठेवले तुम्ही तरी देखील चालतील. म्हणजे आता मी अर्धं केलं आणि मी हे मध्ये कट केले. याचे 2 पार्ट तयार झाले म्हणजे कट केल्यानंतर कात्रीने कट करून घेतले. 2 पार्ट तयार झाले. आता परत अर्ध्या भागाचे मी हे कट करून घेतले. आता जर तुम्हाला दांडा छोटा हवा असेल ना, तर याचा छोटा हवा असेल तर तुम्ही मध्ये कट करा. म्हणजे हा दांडा तुम्हाला छोटा मिळेल. एका फुलाचा मी करून दाखवलाय तुम्हाला आधी. आणि जर मोठा दांडा हवा असेल तर तो तेवढाच ठेवा. आता काय करायचं, इथे इतकी इझी मेथड आहे. हे छोटं करायला मी अर्धा छोटा भाग हवाय तुम्हाला दांडा, तर हे मध्ये अर्धं तुम्ही कट करा. हे पण तुम्हाला मी दाखवते. आता इतकी सोपी मेथड आहे ना पारिजातकाच्या फुलाला. फक्त नंतरचं ना जे मेणबत्तीवरती करायचं ना ते फार महत्वाचं आहे. ते तुम्हाला मी फुल झाल्यावरती दाखवतेच आहे. ते कसं करायचं बघा. आता हा एवढा मी पार्ट घेतला छोट्या फुलांसाठी मी छोटं दांड्यासाठी आणि आता मी मोठ्या दांड्याचं तुम्हाला करून दाखवते. सेम छोट्या दांड्याचं पण आहे. दोन्ही बघा हां. आता जर मी मोठा दांडा वापरला किंवा छोटा वापरू देत, सगळ्यात वरचा जो भाग आहे की नाही, त्याला अशी गोल आढी टाकून घ्यायची आणि जी पाकळी असते की नाही, ती पाकळी कशी बनवायची हे पण मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात पहिल्यांदा मला याला ग्लू लागणार आहे. हा मी ग्लू घेतला. आता हा जो पाकळी घेताना ना बरोबर जी केलेलं आहे ना, त्याचं मी हे अर्धं केलं. आता जे नाही करायचं ते सांगते मी पहिल्यांदा. असं केल्यानंतर आपण जनरली पाईप क्लीनरला हे असं करतो. हे काहीही करायचं नाही. आपल्याला इथे गोलाकार अजिबात तयार करायचा नाहीये. इथे कुठल्याही प्रकारचा गोलाकार असा करायचा नाही आपल्याला. इथे अगदी सिंपल मेथड आहे जी दुसऱ्या पाकळीला मी घेते आहे. याला काहीही करायचं नाही. असं गोल पाकळी आपल्याला तयार करायची नाही आहे. नाही जे करायचं तेच मी आधी सांगते आहे. हां, हे अशी गोल करायची नाही. त्याच्याऐवजी आपण ना फक्त हे असं घ्यायचं आणि वरून दाबायचं. म्हणजे ही सरळ तयार होते. म्हणजे वर गोलाकार यायला नको आहे. इथे बरोबर ही सरळ बघा, ही सरळ पाकळी आणि गोलाकार. गोलाकार पाकळी घ्यायची नाही पारिजातकाला. नुसतं सरळ दाबून असंच करायचं आहे. बरोबर हे वरच्या साइडने फक्त सरळ घ्यायचं आणि दाबायचं बघा. दोघांमधला डिफरन्स. फक्त सरळ वाकवायचं, फक्त घ्यायचं आणि मध्ये सरळ वाकवायचं बस फिनिश. आणि वरून दाबायचं असं मधून मधून वरचं टोक नाही. जसं मी पहिल्या पाकळीला गेलो होतं तसं करायचं नाही. त्याऐवजी हे असं करायच्या बघा. ह्या उभ्या पाकळ्या अशा तयार करायच्या बरोबर. अशा 5 पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. पारिजातकाच्या फुलाला 5 पाकळ्यांचं हे असतं. ह्या 5 पाकळ्या झाल्यानंतर आपण जो मधला भाग आहे तो बघूया हां, करणार. ह्या 5 झाल्यात माझ्या पाकळ्या आणि आता मधल्या भागाचं मी सांगते तुम्हाला.
अशी करायची नाही पाकळी. याला मध्ये वेढे काही आडेवेढे करायचे नाही. अशी पाकळी सारखायची नाही. अशा उभ्या आता मी साईडला ठेवते. आता मला काडेपेटी आणि मेणबत्ती लागणार आहे. पण आधी हे आम्ही जॉइन करून घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा ना मी काय करते, ही जी माझी पाकळ्या मला वरच्या देठाला लावायच्या आहेत. वरचा देठ घेताना वरची साईड आहे ना अशी गोल करायची बरोबर आणि अशी गोलाकारामध्येच हे करायचं. लहान याचा देठ घेतला तरी तेच करा. पण दाखवायला मोठं मला सोपं पडलं म्हणून मी असं दाखवलं. फक्त गोलाकार घेऊन असं गोल करून घ्यायचा आहे आणि मग तो गोलाकाराच्या वरती अशा पद्धतीने जरा पसरट करा आणि हा दांडा असा मध्ये ठेवा. बरोबर असा गोल ती पाईप क्लीनर वाकवायचा आणि मध्ये ठेवायचा. या छोट्याला पण असंच करायचं हां. पण छोट्याला छोटासाच दांडा येईल बघा. गोलाकार केला आणि हे झालं. गोल तिथे करून घ्यायचा आणि मधोमध तो दांडा मागच्या साईडचा आणायचा. पण छोट्यामध्ये मला दाखवताना सोयीस्कर वाटत नव्हतं म्हणून मी तुम्हाला मोठ्या दांड्यात दाखवलं आणि छोट्यातही नंतर दाखवलं. हे बघा आता हे असं होतं छोट्याचं आणि मोठ्यासाठी आता ते तसं होतं. आता मोठा दांडा मी का दाखवताना ते दिसतंय म्हणून मी मोठा दाखवतेय. आता बरोबर जो ग्लू आहे ना, तो खालचा गोलाकाराच्या बरोबर खालच्या बाजूला लावायचा आणि तिथे पाकळ्या चिटकवायच्या. ग्लू असा बरोबर हा खालच्या बाजूला चिटकवायचा, म्हणजे वरच्या साईडला असा गोलाकार आलेला असेल ऑरेंजचा आणि असा खालच्या बाजूला ग्लू लावायचा आहे. म्हणजे त्याबरोबर त्या खोबणीमध्ये ना, त्याबरोबर ती जागा आहे ना, तिथे बरोबर तुमची ती पाकळी तिथे बसेल. आणि ना ती दांडी अशी उभी पकडून त्याच्यावरती अशा 5ही पाकळ्या बसवून घ्या आणि नंतर काय करा, ती लगेचच 2 मिनिटामध्येच ते हे झालं ना, सुकण्याच्या आधीच ते थोडंसं वर जा, कारण त्या पाकळ्या ना नीट एका ह्याच्यात आल्या की नाही ते बघून घ्या सिमेट्रिकल. कधी-कधी मागच्या बाजूने आपल्याला दिसत नाही. सो ते बरोबर वरून फुल चांगलं दिसतंय की नाही ते दिसत नाही, म्हणून तिला लगेचच आपण वर करून घेऊया. हे बघा, हे असं उचलून घ्यायचं आणि आता बघा, हे बघा असं जरा वाकडं-तिकडं झालेलं असेल, ते आता नीट सरळ करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने नीट सरळ करून घ्या त्याच्या पाकळ्या आणि मग जरासं त्याला कोरडं होऊ देते सोल्युशन आणि कोरडं झाल्यानंतर आता आपण इथे मेणबत्ती लावूया. हे जरा कोरडं व्हायला ठेवूया 2 मिनिटं. तेवढ्या वेळामध्ये आपली मेणबत्ती लावूया म्हणजे ते चिटकेल फूल आणि फूल चिटकल्यानंतर आता नीट बघा शांतपणे. आपल्याला इथे पाकळी जाळायची नाहीये, काही नाही. धग जी असेल ना त्याच्या लांब ठेवायची आणि बरोबर जो कॉर्नर आहे ना पाकळीचा कॉर्नर, तिथे एका बाजूला हे करा. म्हणजे आपल्याला काय होईल, जशी आपली पारिजातकाचं फुलाच्या वरच्या पाकळीला कसं असतं, वरती सगळ्यात पाकळी अशी जरा चौकोनी अशी पसरट असते, सरळ रेष असते. पाकळीसारखी नसते पारिजातकाची फुलाची पाकळी. जराशी पसरट असते, ती गोलाकार नसते. तिथे थोडंसं असं तिला गरम हे घेऊ देत. डायरेक्ट ज्योतीवर पकडू नका. ज्योतीच्या बाजूला पकडा, तेवढी उष्णता पुरेशी होते. एकदम ज्योतीवर पकडू नका. बघा हे असं झालं. सरळ लाईन आली आणि ज्योतीवर पकडलं तर ते काळपट होणार आणि एका एका पाकळीत साधारणतः तुमच्या लक्षात येईल. आधी पकडताना ज्योतीच्या साईडलाच पकडा. थोडीशी उष्णता लागली की ते तिरकं होईल एका बाजूला आणि मग हे असं झालं की बघा हे असं साईडलाच ठेवलं ती ही अशी पाकळी होते बघा. बरोबर अशी तिरकी अशी झाल्यानंतर हा जो दांडा जर तुम्हाला मोठा वाटला तर तुम्ही तिथे कट करून घ्या छोट्या लेनचा. इथून तुम्ही कट करा तेवढी बाजू आणि तुमचे पारिजातकाचं फुल तयार झालंय. बघा किती सुंदर दिसतं. याच्यापासून तुम्ही हार बनवा, रांगोळीचंही ठेवा, उंबरठ्यावरती ठेवा. आता सगळ्या सणा-समारंभांना आगळा लागणार आहेत. ही बघा हे दांडा पण छोटा आणि मोठा तुम्ही तुमच्या सोयीने हे करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही हार पण खूप सुंदर दिसतात. हे आता गणपतीला पण होईल, कृष्णाला होईल, कृष्ण जन्माष्टमीला आणि रांगोळीला पण आपण छान डेकोरेट करू शकतो. तर हे नक्की करून बघा. आवडलं तर मला सांगा आणि असाच मला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. माझं चॅनलही सबस्क्राईब करा जे नवीन बघणारे असतील त्यांनी आणि थँक यू सो मच फॉर सपोर्टिंग मी. हे असंच तुम्ही करून बघा आणि मलाही फोटोज जरा टाका की कसं दिसतंय ते बघा. बघा असं कृष्णाच्या खालती मूर्ती खालती आहेत. मूर्तीच्या तिथे पण तुम्ही ठेवू शकतात कृष्ण जन्माष्टमीला. करून बघा. थँक यू. थँक यू सो मच.